हा कर सुरू राजेश. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभम् रत्नाकराधौतपदां हिमालयकिरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम्। परी कमी असोनी कर्मे जो नावरे समे विषमे चर्म चक्षुंचे चामे दृष्टी जैसी तैसा सोडविला जो आहे तयाचे रूप आता पाहे उपपत्तीची बाहे उभवनी सांगो यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान् लोकान् न हन्ति न निबध्यते। तरी अविद्येची निदा विश्वस्वप्नांचा हा धांदा भोगित होता प्रबुद्धा अनादि जो तो महावाक्याचेनी नावे गुरुकृपेचेनी थांबे माथा हातू ठेविला नवे थापटिला जैसा तैसा विश्वस्नेही माया निज सांडूनी धनंजया सहजेची चेईला अद्वया नंदपणे जो तेव्हा मृगजळाचे पूर दिसते एक निरंतर हारपती का चंद्रकर फाकता जैसा का बाळत्व निघोनी जाय तै बागुला नाही त्राय पै जाळालिया इंधन न होय रंधन जेवी नानाचे वो आलिया पाठी तै स्वप्न न दिसे दिठी तैसी अहम ममता किरीटी नुरेची तया मग सूर्यू अंधारा लागी रिघो का भलते सुरंगी परी तो तयाच्या भागी नाहीची जैसा तैसा आत्मे तैसा आत्मत्वे वेष्टिला होय तो जया तया दृष्ट्या ते पाहे तो दृश्य द्रष्टेपणेसी होत जाय तयाचे रूप जैसा वनी जया लागे ते वनीची जालिया अंगे दाह्या दाहक विभागे सांडिजे ते तैसा कर्माकारा दुजेया तो कर्तेपणाचा आत्मया आळू आला तो गेलिया काही बाहीचे उरे तिथे आत्मस्थितीचा जो रावो मग तो देही ये जाणेल ठावो काय प्रलयांबूचा उन्नाहो बोधू मानी तैसी ते पूर्ण हंता काही देहपणे पंडू सुता आवरे काही सविता बिंबे धरिली पै मथुनी लोणी ढेपे ते मागुती ताकी धापे तरी ते अलिप्तपणे सिंपे तेणेची काई नाना काष्ठोनी विरेशा वेगळा केलिया हुताशा राहे काष्टाचिया मांदुसा कोंडलेपणे
का रात्रीची या उदारांतू निघाला जो हा भावस्तू तो रात्री ऐसी मातू एके काही तैसे वैद्य वेदकपणेसी पडिले का जयाचे ग्रासी तया देह मी ऐशी अहंता कैची आणि आकाशे जेथे जेथुनी जाईजे तेथ असे भरोनी म्हणोनी ठेले कोंदोनी आपे आप तैसे जे तेणे करावे तो तेची आहे स्वभावे मा कोणे कमी वेष्टावे करतेपणे नुरेची गगनावीण ठावो नोहेची समुद्रा प्रवाहो नुठूची ध्रुवा जावो तेसे जाहाले ऐसेनी अहंकृती भावो जयाचा बोधी जाहला वावो तरी देहा जव निर्वाहो तव आथी करणे वारा जरी वाजोनी ओसरे तरी तो डोल रुखी उरे का सेंदे द्रुती राहे का पुरे वेचलेनी का सरले या गीताचा समारंभू न वचे राहवलेपणाचा शोभू भूमी लोळोनी गेलिया अंबू गोल थारे अगा मावळलेनी अर्खे संध्येचिये भूमिके ज्योती दीप्ती कौतुके दिसे जैसी पै लक्ष भेदिलिया ही वरी बाण धावेची तववरी जवधर भरली आथी उरी बळाची ते नाना चक्री भांडे झाले ते कुलाले परते नेले परिभ्रमेची ते मागिले भोवंडिलेपणे तैसा देहाभिमानू गेलिया देह जणे स्वभावे धनंजया झाले ते अपैसया चेष्टवीच ते संकल्पे वीण स्वप्न न लाविता दागाचे वन न रचिता गंधर्व भुवन उठी जैसे आत्मयाचेनी उद्यमे वीण तैसे देहादि पंच कारण होय आपण या आपण क्रिया जात पै प्राचीन संस्कार वशे पाचही कारणे सहेतुके काम विजती गा अनेके कर्माकारे तया कर्मा माझी मग संहरो आगवे जग अथवा नवे चांग अनुकरो परी कुमुद कैसे नी सुके कैसे ते कमळ फाके ही दोन्ही रवी न देखे जया परी का विजू वर्षानी आभाळ ठिकरिया आतो भूतळ अथवा करू श्यामवळ प्रसन्ना वृष्टी तरी तया दोहिते जैसे नेणी जेची काय आकाशे तैसा देहीच जो असे विदेह दृष्टी तो देहादिकी शेष्टी घडता मोडता हे सृष्टी न देखे स्वप्न दृष्टी चेईला जैसा एरवी चामाचे डोळेवरी जे देखती देहची वरी ते कीर तो व्यापारी ऐसेची मानिती का तणाचा बाहुला जो आगरा मेरे ठेविला तो साचची राखता कोल्हा मानिजे ना पिसे नेसले का नागवे हे लोकी येऊनी जाणावे ठाणो रेव्यांचे मवावे आणि की घाय का महासतीचे भोग देखे खीर सकळ जग परी ते आगी ना आंग ना लोकू देखे तैसा स्वस्वरूपे उठिला जो दृश्येशी द्रष्टा आटला तो नेणे काय राहटला इंद्रिय ग्रामो अगाथोरी कल्लोळी कल्लोळसाने लोपता तिरीचे निजने एकी एक गिळिले हे मने मानिजे जरी तरी उदका परी प्रतिपाही कोण ग्रसित से काही तैसे पूर्णा दुजे नाही जेतो मारी सुवर्णाची या चंडिका सुवर्ण शूळेची देखा सुवर्णाची या महिखा नाशू केला तो देवल वसिया कडा व्यवहारू गमला फुडा वाचुनी शूळ महिष चामुंडा सुवर्ण चिते पै चित्रीचे जळ हुतांशू तो दृष्टीचाची आभासू पटी आगी बोलांशू दोन्ही नाही मुक्ताचे देह तैसे हालत संस्कार वशे ते देखोनी लोकपिसे करता म्हणती आणि तया करणेया आतू घडो तिही लोकाघातू
परी तेणे केला हे मातू बोलो नये. अगा अंधारूची देखावा तेजे, मग तो फेडी हे बोलीजे. तैसे ज्ञानिया नाही दुजे, जे तो मारी. म्हणून तयाची बुद्धी, नेणे पाप पुण्याची गंधी. गंगा मीनलिया नदी, विटाळू जैसा. आगीसी आगी झगटलिया, काय पोळे धनंजया. ही शस्त्र रूपे आपणया आपणची. तैसे आपण पया परते, जो नेणे क्रिया जाता ते. तेथ काय लिंपवी बुद्धी ते तयाचिये. म्हणून कार्य करता क्रिया, हे स्वरूपची जाहले जया. नाही शरीरादिकी तया कर्मी बंधू. जे करता जीव विंदाणी, काढुनी पाचही खाणी. घडीत आहे करणी आऊती दाहे. तेथ न्यावो आणि अन्यावो, हा द्विविधू साधुनियावो. उभविता न लभी खेवो कर्म भुवने. या थोराडा कीरकामा, विरजा नोहे आत्मा. परी म्हणसी हन उपक्रमा, हातू लावी. तो साक्षी चिद्रूपू, कर्म प्रवृत्तीचा संकल्पू. उठी तो का निरूपू, आपणची दे. तरी कर्म प्रवृत्ती ही लागी, तया आयासू नाही अंगी. जे प्रवृत्तेची ही उळगी, लोकुची आथी. म्हणून आत्मयाचे केवळ, जो रूपची जाहला निखिळ. तया नाही बंदिशाळ कर्माची हे. परी अज्ञानाच्या पटी, अन्यथा ज्ञानाचे चित्र उठी. तेथ चितारणी हे त्रिपुटी, प्रसिद्ध जे का. ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता, त्रिविधा कर्म चोदना. करणम कर्म कर्तेती, त्रिविधः कर्म संग्रह. जे ज्ञान ज्ञाता ज्ञेय, हे जगाचे बीजत्रय. ते कर्माची निस्संदेह प्रवृत्ती जाण. आता ययाची गात्रया, व्यक्ती वेगळा लिया. आईके धनंजया करू रूप. तरी जीव सूर्यबिंबाचे, रश्मी श्रोत्रादिके पाचे. धावोनी विषय पद्माचे, फोडिती मढ. की जीवन रूपाचे वारू उपलाणे, घेऊनी इंद्रियांची केकाणे. विषय देशींचे नागवणे आणित जे. हे असो ही इंद्रियी राहाटे, जे सुखदुःखेसी जीवा भेटे. ते सुषुप्ती काली वोहटे, जेथ ज्ञान. तया जीवा नाव ज्ञाता, आणि जे हे सांगितले आता. तेची येथ पंडुसुता ज्ञान जाण. जे अविद्येची पोटी, उपजत खेवो किरीटी. आपण या ते वाटी तिही ठाई. आपुलिये धावे पुढा, घालुनी ज्ञेयाचा गुंडा. उभारी मागिली कडा, ज्ञातृत्वाते. मग ज्ञातया ज्ञेया दोघा, तो नांदणुकेचा बगा. माझी झालेनी पैगा, वाहे जेणे. ठाकुनी ज्ञेयाची शिव, पुरे जयाची धाव. सकळ पदार्था नाव, सूत सेजे. तेगा सामान्य ज्ञान, या बोला नाही आन. ज्ञेयाचेही चिन्ह ऐक आता. तरी शब्दू स्पर्शू, रूपगंध रसू. हा पंचाविध आभासू, ज्ञेयाचा जो. जैसे एकेची च्युतफळे, इंद्रिया वेगवेगळे. रसे वर्णे परिमळे, भेटीचे स्पर्शे. तैसे ज्ञेय तरी एकसरे, परिज्ञान इंद्रियद्वारे. हे म्हणून प्रकारे पाचे झाले. आणि समुद्री ओघाचे जाणे. सरे लाणीपासी धावणे, का फळी सरे वाढणे. सस्याचे जेवी. तैसे इंद्रियांच्या वाहवटी, धावतया ज्ञाना जेठी. होय तेगा किरीटी, विषय ज्ञेय. एवं ज्ञातया ज्ञानाज्ञेया, तिही रूप केले धनंजया. हे त्रिविध सर्व क्रिया प्रवृत्ती जाण. जे शब्दादी विषय, हे पंचविध जे ज्ञेय. तेची प्रिय का अप्रिय, एके परीचे. ज्ञान मोकटे ज्ञातया, दावी ना जव धनंजया. तव स्वीकारा की त्यजावया, प्रवर्तेची तो. परी मीना ते देखोनी बकू,
जैसा निधाना ते रंकू, का स्त्री देखोनी कामुकू, प्रवृत्ती धरी. जैसे खालरा धावे पाणी, भ्रमर पुष्पाची ये घाणी, नाना सुटला सांजवणी, वत्सुची अगा स्वर्गीची उर्वशी, ऐकोनी जेवी माणुसी, वराता लाविजती आकाशी. वराता लाविजती आकाशी, यागांची या पै पारिवा जैसा किरीटी, चढला नभाची ये पोटी, पारवी देखोनी लोटी, अंगाची सगळे. हे ना घनगर्जना सारिसा, मयूर ओवांडे आकाशा, ज्ञाता ज्ञेय देखुनी तैसा, धावची घे म्हणोनी ज्ञान ज्ञेय ज्ञाता, हे त्रिविधगा पंडुसुता, होयची कर्मा नमस्ता, प्रवृत्ती येथ. परितेची ज्ञेय विपाये, जरी ज्ञातया ते प्रिय होये, तरी भोगावया नसाहे क्षणही विलंबू. ना तरी अवचटे, तेची विरुद्ध होऊनी भेटे, तरी युगांत वाटे सांडावया. व्याळा खाहारा, वरपडा जाले या नरा, हरिखू आणि दरारा, सरसाची उठे. तैसे ज्ञेय या प्रिये, देखिलेनी ज्ञानता होये, मग त्याग स्वीकारी व्याहे व्यापाराते. तेथरागी प्रतिमूलाचा, गोसावी सर्व दळाचा, रथु सांडूनी पायाचा, होय जैसा. तैसे ज्ञातेपणे जे असे, ते ये करता ऐसिये दशे, जेविते बैसले जैसे, रंधन करू. का भवरेची केला मळा, वरकलूची झाला अंकसळा, नाना देवो रिगाला देऊळा, चिया कामा. तैसा ज्ञेयाची हावा, ज्ञाता इंद्रियांचा मेळावा, राहाटवी तेथ पांडवा, करता होय. आणि आपण होऊनी करता, ज्ञान आणि करणता, तेथे ज्ञेयची स्वभावता, कार्य होय. ऐसा ज्ञानाची ये निजगती, पलटू पडेला सुमती, डोळ्यांची शोभा राती, पालटे जैसी. का अदृष्ट जालिया उदासू, पालटे श्रीमंताचा विलासू, पुनिवे पाठी शीतासू, पालटे जैसा. तैसा चाळिता करणे, ज्ञाता वेष्टी जे करतेपणे, तेथीची तिये लक्षणे, ऐका आता. तरी बुद्धी आणि मन, चित्त अहंकार हन, चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे. बाह्यत्वचा श्रवण, चक्षु रसना घ्राण, हे पंचविध जाण इंद्रिये का. तेथ आतुले तव करणे, करता कर्तव्या घे उमाणे, मग तई जरी जाणे सुखा येते. वंदना. ऐकू येत आहे का? हो हो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. यानंत श्रुती मंत्र शक्ती महती ब्रह्मात्म विद्यावती, या सूत्रोदित शास्त्र पद्धतिरति प्रद्योर्तितांतर्द्युतिः, या सत्काव्यतति प्रसादितमतिर्नाना गुणालंकृतिः, सा प्रत्यक्ष सरस्वती भगवती मांत्रायतां भारती. भगवंताच्या असीम कृपेमुळे, सद्गुरुदेवांच्या अनुकंपेमुळे आणि ज्ञानेश्वरी प्रेमी सगळ्या श्रोत्यांमुळे, मित्रमैत्रिणींमुळे ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाला आपण प्रारंभ केला. ही माऊलींची आपल्या सगळ्यांवर असलेली अत्यंत अलौकिक कृपा आहे असं मला वाटतं. ज्ञानेश्वरीचं प्रेम अंतरंगामध्ये प्रस्फुटित होणं, माऊलींशी त्यामुळे अनुसंधान साधणं, त्यामुळे मनाला एक परम विराम, विश्रांती, शांती लाभणं, हे जीवनाचं एक सुंदर असं फळ आहे.
आणि म्हणून आपण पाहिलं, आज मी सर्वप्रथम सगळ्या श्रोत्यांना त्यांचं अभिनंदन तर करते की इथपर्यंत ते आले. आणि ज्याप्रमाणे माऊलींनी म्हटलं की प्रभू तुम्ही महेश याची मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकार आलखी. आपल्या श्रोत्यांचा अनुनय कसा करावा हे माऊलींकडनं शिकावं. आणि श्रोत्यांच्या अनुनय करताना माऊली कसं स्वतःकडे धाकुटे पण घेत त्या श्रोत्यांच्या अंतरंगाला सुखावतात आणि म्हणतात तुम्ही महेश याची मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, मी ही भक्ती करतोय ही तुमच्यामुळे. आणि वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते निविण, एका ठिकाणी माऊली सांगून जातात आणि आपल्या श्रोत्यांपुढे नतमस्तक होतात. आणि ज्यांना ही ज्ञानेश्वरीची गोडी लागली त्यामुळेच आपण या चिंतनाच्या गाभाऱ्यामध्ये शिरलो. आणि ज्याप्रमाणे मी सरस्वतीची वंदना करते, जी वंदना माझ्या परम आदरणीय माझे सासरे प्रज्ञाभारती डॉक्टर श्रीभा वर्णेकर यांची ती रचना आहे. त्यांच्या खूप अद्भुत अलौकिक अशा वेगवेगळ्या रचना आहेत. त्यातली ही रचना पण नुकतीच, आज रथसप्तमी आहे, रथसप्तमीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. पण त्याचबरोबर नुकतीच वसंत पंचमी पण झाली. आणि या वसंत पंचमीला सरस्वती पूजन करण्याचा आपला पायंडा आहे, प्रघात आहे आणि आपली परंपरा आहे. शाळेमध्ये असताना सुद्धा आपण ते करत होतो. आणि म्हणून मला आठवलं यावेळी वसंत पंचमीला की कसं आपण शाळेमध्ये त्या सरस्वती वंदना म्हणत असू किंवा आपल्या घरून हार नेत असू, प्रसाद नेत असू आणि त्या वर्गामध्ये ती सरस्वती जी आहे ती किंवा त्याचा फोटो आहे त्याचे पूजन करत असू. आज आपण या सरस्वतीची वंदना करतोय ती ज्ञानेश्वरीच्या उपासनेने. कारण गुरुदेव सांगतात की माता सरस्वतीच्या वीणेचा पहिला झंकार, पहिला स्वर म्हणजे वेद आहे. वेद भगवंताच्या निश्वासातून प्रकटले, घोरण्यातून प्रकटले आणि ते सरस्वती मातेच्या वीणेच्या झंकारातून सगळीकडे प्रस्फुटित झाले. या साऊंड वेव्ह ज्याला आपण म्हणू शकतो हे शब्द. आणि मग ऋषींनी ते आपल्या प्रज्ञेने ग्रहण केले. वेद ही भगवंताची निद्रिस्त श्रुती आहे, पण निद्रिस्त असतानाची. पण गीता ही भगवंताची जागृत श्रुती आहे. वेद निश्वासातून भगवंत झोपले असताना प्रकटले, त्यामुळे ते अगम्य आहेत. पण गीता भगवंतांनी जागृत असताना म्हटली. आणि वेदाचं सार महाभारतात आलं आणि महाभारताचं सार गीतेमध्ये आलं आणि गीतेचं संपूर्ण सार या 18व्या अध्यायामध्ये आलं. म्हणून हा अध्याय अत्यंत महत्वाचा आहे. वास्तविक ज्ञानेश्वर महाराजांनी ज्याप्रमाणे सांगितलं की 15व्या अध्यायामध्येच गीतेचं समापन झालं. मग 2 परिशिष्ट अध्याय आपल्याला प्रॅक्टिकल रूपाने सांगितले, ज्यामध्ये अनेक व्यावहारिक गोष्टी सांगितल्या. दैवी आसुरी संपत्तीचं वर्णन आलं 16व्या अध्यायामध्ये. काय त्यागायचं, काय जीवनामध्ये अंगी बाणायचं, गुणांचं आधान कसं करायचं, कशासाठी करायचं हे प्रकट करत असताना, मग यज्ञ दान तप याचं सुद्धा वर्णन करत असताना भगवंतांनी तिथे आहाराचं सुद्धा वर्णन केलं. अध्यात्माचा ग्रंथ म्हणवणारी गीता व्यावहारिक स्तरावर सुद्धा आपल्याला छोट्या छोट्या टिप्स देते आपल्या जीवनासाठी, आपल्या जीवनाच्या उन्नयनासाठी. आणि मग त्याचं समापन हे 2 अध्याय झाल्यानंतर या 18व्या अध्यायामध्ये होतं. ज्या अध्यायाचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा 18वा अध्याय नव्हे, ही एकाध्यायी गीताची आहे. ही एक अध्यायी गीता आहे, हा 18वा अध्याय नका म्हणू. किंबहुना कधी कधी कळसाचं दर्शन ज्याप्रमाणे घेतो आपण खूप गर्दी असताना, तरी तेच पुण्य लाभतं. त्याचप्रमाणे या अध्यायाच्या दर्शनाने, या अध्यायाच्या चिंतनाने सुद्धा गीतेच्या अर्थाच्या गाभाऱ्यामध्ये आपण शिरू शकतो. आणि म्हणून हा वेदांत आहे. वेदांत याचा अर्थ वेदाचा अंतिम भाग असं नव्हे, तर वेदांचं रहस्य आहे. वेदांत या शब्दाचा अर्थ सांगताना गुरुजींनी ते वेदांचं रहस्य आहे. रहस्य अशासाठी की ते आपल्या जीवनामध्ये कसं आणायचं. शेवटी अगम्य गोष्टी कितीतरी असतील, पण माझ्या जीवनामध्ये आणून माझं जीवन उन्नयनाला लागावं, प्रशस्त व्हावं, अधिकाधिक ज्याला आपण म्हणू शकतो निश्रेयसाकडे आपली वाटचाल व्हावी, आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं, यासाठी तर या ऋषीमुनींनी आपल्याला दिलेलं हे पाथेय आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा जी गीता रत्नप्रसादाचा कळसू अर्थ चिंतामणीचा, सर्व गीता दर्शनाचा पाढा उजो. हा गीता रत्न प्रासाद जो असेल, गीता रूपी रत्नमय प्रासाद मंदिर असेल, तर त्याचा हा अर्थ कळसू अध्याय चिंतामणीचा आहे. आणि म्हणून हा गीता दर्शनाचा
पाढाऊ म्हणजे संपूर्ण गीतेचं दर्शन किंवा त्या गीतेच्या दर्शनाचं सगळं ज्याला आपण म्हणू शकतो रहस्य किंवा सगळं तीर्थ आपल्याला या अध्यायाच्या पठणाने चिंतनाने प्राप्त होतं. असा हा महत्वपूर्ण अध्याय. ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांचं स्मरण करत पुन्हा एकदा त्यांची स्तुती करत मंगलाचरणाने या अध्यायाचा प्रारंभ केला. हा अध्याय कसा मांडावा हा प्रश्न माझ्या पुढे सारखा येत होता. 2-3दा मनात आलं कल्पनाला फोन करावा, पण म्हटलं ती खूप आज बिझी आहे, मला माहित आहे. म्हणून मी फोन केला नाही, फोन करण्याचं टाळलं आणि मग नंतर मी स्वतःच निर्णय घेतला की आपण हा गीतेवरनं गीतेच्या श्लोकांच्या अनुषंगाने या अध्यायाचं चिंतन मांडावं. कारण ह्या अध्यायाचा विस्तार, माऊलींचे सिद्धांत, माऊलींच्या उपमा इतक्या विलक्षण आणि इतक्या जास्त आहे की आपण त्याचं चिंतन करणं केवळ 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 अशक्य आहे. आणि म्हणून आपण 500 उभ्या एकदम वाचणार आहे. म्हणून माऊलींनी निवृत्तीनाथांचं स्मरण स्तुती करत अध्यायाची सुरुवात केली, या अध्यायामध्ये प्रवेश केला. आणि कशासाठी करायचं हे स्मरण हे आपल्याला सांगून टाकलं. तैसा तू ते जेथ मी स्मरे तेथ मी पण मी विसरे. जितकं जितकं मी तुमचं चिंतन करतो ना सद्गुरू, तितकं तितकं माझं मी पण लयाला जातं, माझा अहंकार लयाला जातो, माझा सोहम भाव उदित होतो, तुमच्याशी मी एकाकार होतो. ते व्यापक सगळं तत्व माझ्यामध्ये प्रवेश करतं, माझ्या मुखामधून ते प्रस्फुटित होतं असं माऊली सांगतात. आणि म्हणून या अद्भुत अध्यायाच्या अंतरंगामध्ये शिरताना पहिल्या श्लोकापासून आपण सुरुवात करूया. आणि हा अध्याय, कारण अर्जुनाने मध्ये प्रश्न विचारले नाहीये, 17व्या अध्यायामध्ये एक प्रश्न विचारला आणि त्यानंतर मग भगवंतांनी 17व्या अध्यायामध्ये श्रद्धात्रय विभाग ते सांगताना श्रद्धेचं महत्व सांगितलं. आणि त्यानंतर या अध्यायाला सुरुवात करताना अर्जुनाने पुन्हा समापनाचा प्रश्न विचारला. किंबहुना युद्धभूमीवर दोन्ही सैन्य एकमेकांसमोर उभे आहे. अर्जुन मोहग्रस्त झाला. आपले गुरु द्रोण, आचार्य भीष्म, हे दोन्ही पितामह भीष्म आणि गुरु द्रोण आचार्य, हे दोन्ही त्याचे जे संवेदनशील बिंदू त्याच्या जीवनाचे ते समोर उभे ठाकले. संपूर्ण कुळ समोर आहे. त्याबरोबर अर्जुनाचं ब्रेन वॉशिंग पण झालेलं होतं. आपण सगळ्यांनी पाहिलंय पहिल्या अध्यायाच्या वेळी की कशा प्रकाराने अर्जुनाचं किंवा पांडवांचं ब्रेन वॉशिंग हे युद्ध सुरू होण्यापूर्वी संजयामार्फत धृतराष्ट्राने केलंय. आणि माझी मुलं ऐकत नाहीत, माझी मुलं हट्टी आहेत, पण तुम्ही चांगले आहात, तुम्ही सज्जन आहात, त्यामुळे तुम्ही हा जो सगळा नाश आहे, कुळाचा नाश टाळू शकता, असं म्हणून पहिल्या वेळी जी कारण मीमांसा अर्जुनाच्या मुखातून प्रस्फुटित झाली पहिल्या अध्यायामध्ये, ती सगळी त्याच्यामध्ये बिंबवलेलं किंवा त्याच्यामध्ये संक्रमित केलेलं त्याचं ब्रेन वॉशिंग केलेलं होतं. 3 पांडव विरुद्ध झाले, 1 पांडव तटस्थ झाला आणि केवळ 1 पांडव युद्धाच्या बाजूने उभा राहिला. ही सगळी पार्श्वभूमी यासाठी की पुन्हा एकदा अर्जुन इथे प्रश्न विचारतोय. आणि प्रश्न विचारताना मग अर्जुन त्या ह्याच्यामध्ये की कारण युद्धभूमीवर आपल्या स्वजनांच्या मोहामुळे अर्जुन युद्ध सोडू इच्छितो. आणि हे सोडणं म्हणजेच त्याग आहे. अशा भ्रमामध्ये असलेला अर्जुन पुन्हा एकदा भगवंताला विचारतो. भगवंतांनी मध्ये त्याला वेगवेगळ्या गोष्टी पण खूप काही सांगितलेल्या आहेत. ज्ञान, भक्ती, कर्म, योग आणि कितीतरी ज्ञान ज्याच्यामध्ये समाहित केलंय, कितीतरी सिद्धांत सांगितले. सगळेच आत्ता त्याला ग्रहण करण्यासारखे नाहीयेत ना. आत्ता त्याच्या पुढे असलेला प्रश्न हे बघा, कितीही ज्ञान आपल्या जीवनामध्ये आलं ना आणि तरी देखील आपल्या जीवनातली आत्ताची समस्या जे सोडवू शकत नाही ते ज्ञान व्यावहारिक नसतं. आणि त्यामुळे आत्ताची त्याची समस्या पुन्हा हीच आहे की मला युद्ध सोडायचंय, कारण माझे पितामह भीष्म आणि माझे आचार्य द्रोण यांच्यावर माझं अलोट प्रेम आहे. आणि या दोघांना मी पार्थ द्रोणांचा केला, जेणे धनुर्वेद मज दिधला, तो मी काय अभौरला वधी तयाते. दुसऱ्या अध्यायामध्ये माऊली वर्णन करतात अर्जुनाच्या मनोभावाचं की मी पार्थ द्रोणांचा केला. अरे मी पार्थ कोण आहे? या पृथेचा पुत्र केवळ नाहीये, कुंती मातेचा पुत्र नाहीये, मी द्रोणांचा केलेला आहे. मी द्रोणांनी मला तयार केलेला आहे. मला पैलू पाडलेत ते माझ्या द्रोणांनी. पार्थ द्रोणांचा केला, तेने धनुर्वेद मज दिधला, त्यांनी मला धनुर्वेद दिलाय. तर ते धनुष्य बाण मी त्यांच्यावर चालवून त्यांचे आभार व्यक्त करू की काय? त्यापेक्षा मी भिक्षा मागीन. आणि इथेच भगवंतांनी ती भगवद्गीतेचं पाथेय त्याला दिलं.
की अर्जुना, हे भिक्षा मागणं तुला शोभणारं नाहीये आणि युद्ध तू मागितलेलं नाहीये. युद्ध आपोआप तुला सापडलं. यदृच्छा लाभ संतो यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारमपावृतम. आपण पाहिले ते सगळे. पुन्हा आपण तिथे वळू शकत नाही. पण मग पुन्हा एकदा अर्जुनाचा हा प्रश्न येतो आणि प्रश्न काय आहे? प्रश्न असा आहे, अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन. हे महाबाहो. आता अर्जुनाने हे संबोधन भगवंताला वापरलेलं आहे. भगवंतानी सुद्धा हे संबोधन कुठे कुठे अर्जुनासाठी वापरलंय. आणि हे महाबाहो भगवंतानी वापरलंय जेव्हा जेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये असलेलं नैराश्य दूर करण्यासाठी, त्याला त्याच्या पराक्रमाची आठवण करून देण्यासाठी, त्याच्यामध्ये स्फुरण किंवा चेतना किंवा प्रेरणा भरण्यासाठी भगवंतांनी हे महाबाहो हे संबोधन वापरलंय अर्जुनाने. आता नम्रतेने पुन्हा एकदा त्याला म्हटलं, हे महाबाहो ऋषिकेश. आता भगवंतांनी साठी 3 इथे विशेषण आलेले आहेत. एक म्हणजे ऋषिकेश, अंतर्यामी आहात, आणि केशिनिषूदन, केशी नावाच्या राक्षसाचं हे वध करणारे तुम्ही आहात आणि माझ्या अंतःकरणामध्ये हा मोहाचा राक्षस शिरलेला आहे. असे तुम्ही संन्यासस्य च त्यागस्य तत्वम पृथक वेदितुम इच्छामी. तुमच्याकडून हे अंतर्यामी वासुदेवा, तुमच्याकडून मला संन्यास आणि त्यागाचं तत्व मी जाणू इच्छितो आणि ते पृथक्तेने जाणू इच्छितो. तत्व जाणणं म्हणजे केवळ शब्द अर्थ नाही, शब्दार्थ नाही, तर त्याच्यातलं तत्व म्हणजे त्यातला गाभा, त्यातलं सार, त्यातलं भाव हे मी जाणून घे. जसं आपण मागे पण शब्द पाहिलेला आहे, बालकत्व, वृद्धत्व, हात्व, तत्व. तत्व म्हणजे ते म्हणजे तत्व, आणि त्याचं तत्व म्हणजे त्याचं स्वरूप, त्याचा भाव, ते मी जाणू इच्छितो. कुठल्याही याच्यातलं सार, त्याचा गर्भित अर्थ जाणणं म्हणजे त्यातलं तत्व जाणणं. आणि म्हणून भगवंतांनी इथे मला ते जाणून घ्यायची इच्छा आहे. आता त्यानंतर भगवंतांनी त्याचं उत्तर दिलं. याच्या काही ओव्या आपण मागच्या वेळी बघितल्या होत्या, त्या ओव्यांकडे मी पुन्हा जात नाही. श्री भगवानुवाच काम्यानां कर्मणान्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः. अर्जुनाला प्रश्न विचारला आहे, मी तुला त्यागस्य संन्यासस्य महाबाहो तत्वमिच्छामि वेदितुं. अर्जुनाने प्रश्न विचारलाय. आणि त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन. त्याग आणि संन्यास या 2 गोष्टींमधलं अंतर किंवा ह्या 2 गोष्टींचा अर्थ एकच मला वाटतो, तो अर्थ मला तू समजावून सांग. याच्यामध्ये काय सूक्ष्म भेद आहे? त्याग करणे म्हणजे सोडणे आणि संन्यास म्हणजे पण सोडणे. पण संन्यास या शब्दाचा अर्थ होतो सम्यक न्यासः, म्हणजे नीट पारखून सोडणे. काय सोडायला हवं, काय सोडायला नको, याचं विश्लेषण करून सोडणे म्हणजे संन्यास. या संन्यास या शब्दाचा संबंध केवळ ज्याला आपण म्हणू शकतो भगवे वस्त्र धारण करणे नव्हे, आपल्या घरदाराचा त्याग करणे नव्हे, दार त्यागून कुठेतरी गिरीकंदरामध्ये, हिमालयामध्ये भटकत राहणे पण नव्हे. खूपदा आपल्या देशामध्ये हा भ्रम निर्माण झाला की कर्म आणि कर्माची फळं या दोन्ही मधनं मुक्त व्हायचं असेल तर मग घरदार सोडून तो संन्यास घ्या आणि मग आपल्या सगळ्या कर्तव्य कर्मामधून मुक्त व्हा. वास्तविकतः जोपर्यंत अंतरंगाचं उन्नयन किंवा संन्यास घेण्याची पात्रता, क्षमता होत नाही, तोपर्यंत कुठल्याही शिष्याला सुद्धा कोणी गुरु संन्यासाची दीक्षा देत नाही. त्याच्या अंतरंगाची ती अवस्था त्यांना ज्यावेळी समजते आणि ती वृत्तीरहित अवस्था निर्माण झाल्यानंतर मग त्यांना तो संन्यास किंवा ती संन्यासाची वस्त्र देण्यात येतात. आणि मग नाही तर तो केवळ त्याग होईल. आणि तो त्याग कसा होईल? तो मोहामुळे केलेला त्याग, तो राजस होईल की तामस होईल, याचं वर्णन भगवंत इथे करतात. तू आता त्यागू इच्छितो अर्जुन, तू आता युद्ध सोडून जाऊ इच्छितो, तो संन्यास नव्हे, तो त्याग आहे. आणि तो त्याग सुद्धा मोहामुळे,
कुठल्या तरी भयामुळे केलेला त्याग. त्यामुळे इथेच गीता आपल्याला आपल्या जीवनाचं पाथेय देते, आपल्या कर्माकडे बघण्याची एक दृष्टी देते. आणि मग भगवंत इथे सांगतात अर्जुनाला की काम्यानाम कर्मणाम न्यासम. आता भगवंतांनी एकदम स्वतःचं मत सांगितलं नाही. भगवंत पण विश्लेषण करत करत बोलतात. मी असं तुला सांगतो, हेच बरोबर आहे असं सांगण्याची भगवंताची पद्धत नाहीये. आतापर्यंत जेवढ्या मनीषींनी, आतापर्यंत महानुभावांनी, चिंतकांनी, विवेचकांनी जे काही लिहिलं आहे तोपर्यंत जे काही आहे ते त्याच्या समोर ते ठेवतात. काही लोक काय म्हणतात, दुसरे लोक काय म्हणतात, काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यासम इति कवयः विदुः. आणि विचक्षण, 3 शब्द भगवंतांनी इथे प्रयोग केले. कवी, विचक्षण आणि मनीषी. तिन्हीचा अर्थ तसा सारखाच आहे. कवी, विचक्षण आणि मनीषी म्हणजे विचारक, बुद्धिमान, चिंतन करणारे, चिंतनशील असे जे लोक आहे, असे बुद्धिवादी लोक आहे, ते काय म्हणतात अर्जुना, की काम्यानाम कर्मणाम न्यासम, काम्य कर्माचा त्याग करावा. आणि कवयः विदु म्हणजे काही पंडितजन मानतात, विदु म्हणजे मानतात. आणि विचक्षणः जसे दुसरे काही विचार करणारे पुरुष म्हणतात, सर्व कर्मफल त्यागम त्यागम इति प्राहु. सर्व कर्माच्या फळाचा केवळ त्याग करणं हा त्याग आहे. काही लोक म्हणतात की कर्माचाच त्याग करणं, काम्य कर्माचा. आता एक लक्षात घ्यायचं की आपल्या कर्माचे पण प्रकार आहे, कर्म आणि क्रिया. कदाचित माहिती नाही मी कोणत्याला न्याय देऊ शकीन हेही मला कळत नाहीये, पण गीतेकडे जावं म्हटलं तर ज्ञानेश्वरी सुटते. ज्ञानेश्वरीकडे जावं म्हटलं तर गीतेच्या शब्दांचा च्या खोलामध्ये जाता येत नाही. पण काम्यानाम कर्मणाम न्यासम जेव्हा म्हटलं, काम्य कर्म, एक तर पहिली गोष्ट कर्म आणि क्रिया या दोन मधला भेद आपण समजून घ्यायला पाहिजे. कर्म अहंकृत भावनेने मी केलं, या भावनेने केलेलं जे काही ऍक्शन आहे, मग ती ऍक्शन म्हणजे कर्म. पण मग ती आपल्या ज्ञानेंद्रियांनी केलेलं सुद्धा, म्हणजे पाहणं, ऐकणं, स्पर्श करणं, गंध घेणं, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयांच्या मार्फत इंद्रियांनी केलेले जे काही क्रिया त्या मी करतो, म्हणून त्या क्रियांना आपण मी केलेलं जे असं म्हणू शकतो, ते कर्म झालं. मग ते आपल्या हातांनी केलेलं, पायांनी केलेलं, चालणं, जे काही आहे कर्म, ते म्हणजे ऍक्शन. पण त्याचबरोबर क्रिया ही वेगळी आहे. क्रिया म्हणजे आपोआप घडणारी आहे. क्रिया ज्याप्रमाणे माझ्या आतमध्ये रुधिराभिसरण चालू आहे, माझ्या आतमध्ये रक्त इकडून तिकडे करणं चाललंय आणि त्याचं शुद्ध अशुद्ध करणं सुद्धा माझ्या हृदयाने करण्याचा प्रारंभ केलाय किंवा अखंड ते करताय. श्वासोश्वास मी घेतो असं म्हणतो, पण त्याचबरोबर त्या श्वासामधला ऑक्सिजन ऍब्सॉर्ब करणं किंवा बाकीची कुठली पचनाची क्रिया, हे मी केलं नाही म्हणत. मी आज अन्न पचवलं, मी आज रक्त इकडे तिकडे पोहोचवलं, आज ही आपण किंवा मी वरतून कोणत्या न्यूरॉन मधनं संदेश पाठवले माझ्या, हे आपण म्हणत नाही. माझ्या पॅनक्रियाज मध्ये मी कोणता रस सिक्रेट केला नाही. हे सगळं काहीतरी आपोआप घडतंय आणि ते आपोआप होणाऱ्या ह्या सगळ्या क्रिया असतात. आणि मी केलं या भावनेने आपण जे काही करतो ते कर्म असतं. आता लक्षात घ्यायचंय की या कर्माला क्रियेमध्ये परिणित करायचंय. म्हणजे ज्याप्रमाणे हे म्हणजे गीतेचं पाथी आहे, ज्याप्रमाणे क्रिया घडते त्याप्रमाणे कर्मही घडतंय, मी नाही करत आहे, ते पण माझ्याकडनं घडतंय. पुढे आपण पाहू या अध्यायामध्ये, यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सैमान लोकान. भगवंत इथे सगळं म्हणतात की जे काही ज्याचा अहंकृत भाव नाही, तर या अहंकृत भावनेला त्याच्यातनं काढून टाकायचं, हे भगवंत आपल्याला शिकवतील. कर्म करतच राहायचं, पण मी केलं याचा त्याग करायचा, हे आपल्याला आता या अर्जुनाच्या मार्फत भगवंत शिकवतात. ज्ञानेश्वर महाराज त्याच्यासाठी काय म्हणतात, आता या अध्यायामध्ये 78 श्लोक आहेत. श्लोकांच्या माध्यमातून आपण जाऊ आणि आपल्याला समापनाला कदाचित 1-2 एक्स्ट्रा क्लास घ्यावे लागतील, त्यानंतरच आपण त्या समापनाकडे जाऊ शकतो. आता भगवंत ज्यावेळी म्हणतात काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यासम कवयो विदुः, आता त्या सांगताना
जैसी नोलांडिता कर्मरेखा चित्त दिजे नित्य नैमित्तिका पाठी फळा की जे आशेखा वांताचे वाणी. म्हणजे काही लोक म्हणतात की काम्य कर्म करायचं नाही. काम्य म्हणजे कामनेनी, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला याच्यानंतर हे मिळवायचंय, ते मिळवायचंय, या भावनेनी फळाकडे लक्ष देऊन कर्म करायचं नाही. आता कर्माचे सुद्धा प्रकार बघा. कर्माचे प्रकार आहे म्हणजे काम्य कर्म, नित्य, नैमित्तिक, काम्य, असे 3 कर्माचे प्रकार आहे. आणि मग 2 आहे संचित आणि प्रारब्ध. तर नित्य नैमित्तिक जे कर्म आहे, आपण मागच्या वेळी बघितलं की नित्य कर्म घडलं. 1 मिनिट. नित्य कर्म घडलं, जसं आपण रोज जे नित्य कर्म करतो की मला भूक लागली, मी जेवलो, मला त्याच वेळी फळ मिळालं, कर्म शांत झालं. या कर्माची विशेषता अशी आहे की ज्यावेळी ते कर्म घडतं त्यावेळी जोपर्यंत ते फळ देत नाही तोपर्यंत ते शांत होत नाही. म्हणजे आज मी परीक्षा दिली, त्या परीक्षेचा रिझल्ट लागेपर्यंत हे कर्म माझ्या खात्यामध्ये जमा आहे. आणि ज्यावेळी त्याचा रिझल्ट लागला त्यावेळी ते कर्म शांत झालं. आणि म्हणून अशी आपण अनेक जन्मांचे केलेले पर्वत प्राय कर्माचे साठे फळ देण्यासाठी आपल्या संचित कर्मामध्ये साठलेले असतात. हा संचित कर्म म्हणजे जसं एखादा धनुर्धारी व्यक्तीने, तर अर्जुनच आहे इथे, तर बाणांचा भाता लावलेला आहे मागे आणि खूप सारे बाण, त्याप्रमाणे हे सगळे बाण किंवा हे संचित कर्म आपल्या इथे साठलेले आहे. आणि मग ज्यावेळी तो बाण धनुष्याला लागतो आणि आता तो सुटणार म्हणजे सुटणार, त्याला म्हणतात प्रारब्ध कर्म. जे आता फळ देण्यासाठी परिपक्व झालं कर्म, 3 महिने झाले, परीक्षा देऊन दिली होती, पण आता रिझल्ट लागणार म्हणजे ते कर्म परिपक्व झालं फळ देण्यासाठी. ते फळ देण्यासाठी त्याला म्हणतात प्रारब्ध कर्म. आणि म्हणून प्रारब्ध, मग त्याचे सगळे वेगवेगळे प्रकार आहे प्रारब्धाचे, जे आपण पाहतो. तीव्र प्रारब्ध, मंद प्रारब्ध, आपण तिकडे जाणार नाही कारण आपल्या त्या खोल्यामध्ये शिरण्यासाठी आपल्याजवळ वेळ पण नाही. पण असे हे कर्माचे वेगवेगळे प्रकार आहे. आता ह्या कर्मामध्ये नित्य नैमित्तिक कर्म करणं आणि काम्य कर्म न करणं हे काही लोकांचं मत आहे. नित्य नैमित्तिक करत राहायचे कर्म, पण काहीतरी प्राप्त करायचं या भावनेचं कर्म करायचं नाही, याला ते संन्यास म्हणतात. आणि काही लोक म्हणतात नाही, काम्य कर्म पण करा, काही विचक्षण लोक, पण तुम्ही नित्य नैमित्तिक आणि काम्य कर्म करा, फक्त सर्व कर्म फल त्यागम त्यागम इति प्राहु विचक्षणाः. काही विचक्षण किंवा काही बुद्धिमान लोक असं म्हणतात. मग ज्ञानेश्वर महाराज त्याच्यासाठी जे काही म्हणतात ते म्हणतात की तैसे नोलांडिता कर्मरेखा चित्त दिजे नित्य नैमित्तिका पाठी फळा की जे अशेखा वांताचे वाणी. काही लोक ज्याप्रमाणे सांगतात की नित्य नैमित्तिक कर्माचं कर्मचरण करावं नीट मन लावून, पण काही जण त्याचं फक्त वांतीप्रमाणे म्हणजे उलटीप्रमाणे त्याचं फळ टाकावं. पण तरी देखील ते म्हणतात आहे की ज्ञानेश्वर महाराज, म्हणून त्याज्य जे नोहे ते त्यागाते न सुवावे, त्याज्या लागी नोहावे लोभापर. म्हणून खरं सांगायचं तर वेगवेगळे पुन्हा उदाहरणं दिले त्यांनी. जे औषध व्याधी अनोळख गे घेतली परते विख, का अन्न न मानिता भूक, 132वी ओवी आहे. अन्न न मानिता भूक मारिना काय. म्हणजे औषध व्याधी अनोळख, व्याधीची ओळख झाली नाही आणि चिकित्से वाचून औषध घेतलं, तेच औषध कसं होईल, ते विषा समान होईल. ते घेतलिया परथे विख, विख म्हणजे ते विषा समान होईल. किंवा भूके विना जर अन्न घेतलं, का अन्न न मानिता भूक मारिना काय. भूक लागली नाही पण अन्न सेवनच करत राहिलो तर ते अन्नच मारक ठरतं. जे अन्न जीवन आहे तेच अन्न आपल्याला मारूही शकतं, नको ते खाऊन किंवा जे ग्राह्य नाहीये ते घेऊन. तर त्याप्रमाणे कोणतं कर्म करायचं आणि कोणतं कर्म सोडायचं हे न म्हणजे जाणता सगळेच कर्म त्याग करणे किंवा सगळे कर्म करत राहणे, हे दोन्हीही ज्याला आपण म्हणू शकतो की दोन्हीही आपल्याला भ्रमात टाकणारे किंवा दोन्ही आपल्याला अधोगतीस नेणारे होऊ शकतात. आणि म्हणून मग काही लोकांचं काय मत आहे, भगवंत तिकडे नेतात. भगवंत म्हणतात, त्याजन दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः यज्ञदान तप
कर्म न त्याज्यमिति चापरे. भगवंत म्हणतात अर्जुना, कर्म दोषवत त्याज्यमिति. काही लोक कर्माला दोषवत मानतात, कारण कर्म झालं की त्याचं फळ मिळणार हा अटळ सिद्धांत आहे. आणि कर्म ही ऍक्शन आहे आणि फळ ही त्याची रिॲक्शन. आणि एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन जरी आपण म्हणत असलो तरी या कर्माच्या बाबतीत ते 2 + 2 = 4 नसतं. 2 + 2 = 8 पण असू शकतं, 2 + 2 = 0 पण असू शकतं किंवा 1 पण असू शकतं. कारण ह्या कर्म करत असताना सृष्टीमध्ये अपार कर्म एका वेळी घडत असतात. आणि मग त्यात काम्य कर्म असतील तर तेच काम्य कर्म, तीच कामना ठेवून सुद्धा अनेक लोक कर्म करत असतात. अरे, ऑलिम्पिकमध्ये धावताना मग गोल्ड मेडल किंवा कुठलं तरी मेडल मिळवण्यासाठी सगळे धावतात ना. त्यामुळे आपण कर्म जरी केलं आपल्या पूर्ण क्षमतेनुसार तरी दुसरा कसं कर्म करतो आहे, त्याची क्षमता काय, त्याप्रमाणे आपलं फळ पण मिळणार असतं. त्यामुळे या कर्मावर किंवा या फळावर अनेक फॅक्टर्स ऍक्ट होतात आणि त्यामुळे फळ आपल्या मनोनुकूल मिळेलच असं नाही. ही सगळी अशी विलक्षण व्यवस्था असल्यामुळे काही लोक म्हणतात अर्जुना की त्याज्यम दोष बदित्येके. या कर्मामध्येच दोष आहे. या कर्मामुळे माणसाच्या जीवनामध्ये सगळ्या काही भ्रांती आहे. कारण ऍक्शन तर होऊन जाते पण कर्म मानगुटीला बसतं. मी केलं ही कर्तृत्वाची भावना असते. किंवा मला हेच फळ मिळालं, मनोनुकूल मिळालं तरी पुन्हा तसं फळ कसं मिळेल, आणि प्रतिकूल मिळालं तरी पण मग ज्याला आपण म्हणू शकतो कितीही अवसादग्रस्तता किंवा त्याच्यामुळे येणारा न्यूनगंड, मनोनुकूल मिळाल्यामुळे येणारा अहंगंड, अशा प्रकारचे सगळे आपल्या या व्यक्तिमत्वाला बदलणारे असे हे पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स करणारं हे कर्म आहे. आणि या कर्मामुळे आपली तुलना आपण दुसऱ्यांशी करतो आणि त्यामुळे कितीदा तरी आपण आपल्या जीवनाचा आनंद हरवून बसतो. अरे, 95% मार्क मिळालेला सुद्धा दुःखी. एखाद्याला IIT पवईमध्ये ऍडमिशन पाहिजे पण त्याला दुसऱ्या कुठल्या तरी IIT मध्ये मिळाली ऍडमिशन तरी तो दुःखी. पर्सेंटाईल 99.9 असले तरी पण दुःखी, त्याला पण त्याच्या हे सगळं जे काही घडतं आहे ही तुलनात्मक, हे कर्म घडवतं, त्या कर्माचं फळ घडवतं किंवा कर्मापेक्षाही कर्माचं फळ जे आहे त्यामुळे जे आहे त्यातला आनंद मनुष्य गमावून बसतो. म्हणून काही लोक काय म्हणतात अर्जुना की त्याज्यम दोष वदित्येके कर्म प्राहुर मनीषिणा. हे कर्म दोषवत आहे. ह्या कर्मामुळे काय ना, कर्मामुळे माणसाचं जे जीवन आहे ते आनंद यात्रा राहत नाही असं काही लोकांचं मत आहे. म्हणून त्याचाच त्याग करावा. आणि एके मनीषिणा हा काही लोक काय म्हणतात, यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम इति अपरे. अपरे म्हणजे काही दुसरे लोक म्हणतात की यज्ञ दान आणि तप हे 3 प्रकारचे कर्म मनुष्याने कधीही सोडू नये. आता यज्ञ म्हणजे संघटित रूपात स्वतःच्या कल्याणासाठी आणि सृष्टीच्या कल्याणासाठी निस्वार्थ भावनेने केलेलं कुठलंही कर्म, टीम वर्कनी, हे यज्ञ आहे. दान, मग ते दान म्हणजे आपल्याकडे जे काही दानसम विभागा, ज्या शेअरिंग, माझ्याकडे जे एक्स्ट्रा आहे ते मी दुसऱ्याला शेअर करणे. मग त्याच्यामध्ये ते ज्ञानाचं दान असो, ते वेळेचं दान असो, ते धनाचं वित्ताचं दान असो, कुठले ते प्रेमाचं दान असो. गुरुदेव तर म्हणतात गोपींनी कृष्णाच्या प्रेमाचं दान केलं. सगळ्यांना कृष्णाच्या प्रेमामध्ये त्यांनी डुंबून टाकलं. हे प्रेमाचं दान आहे. कुठलंही दान, माझ्याकडे एक्स्ट्रा जे आहे त्याचं दान करणे हे दान आहे. आणि तप हे पण तपस्वधर्मम वर्तित्वम म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्या स्वधर्माचं आचरण करत असताना, आपले जे कर्तव्य कर्म करत असताना एक आई आपल्या बाळाला वाढवते तरी काही ना काहीतरी ती तप करते. कारण कुठलंही कष्ट, कारण आपल्याला आपण पाहिलेला आहे आधीच मागच्या वेळी की ज्यावेळी हा प्रश्न युधिष्ठिराला कोणी विचारला होता, यक्षाने विचारला होता. 100 सुंदर प्रश्न आहेत महाभारतामध्ये आणि हे सगळे आपल्या अगदी रोजच्या जीवनाला उत्तर देणारे असे प्रश्न आहेत हे सगळे. त्याच्यामध्ये त्याला विचारलं की तप म्हणजे काय, मला एका वाक्यात सांग. त्यावेळी त्यांनी सांगितलं तपस्वधर्मम वर्तित्वम.
आपल्या स्वधर्माचं कार्य करत असताना, कर्तव्य कर्म करत असताना शरीराला जे कष्ट होतात ते सगळं तप या संज्ञेमध्ये मोडतात. ते सगळे तपच आहे. कुठले असो, घरात कोणी आजारी आहे त्याची सेवा करणं हे तप आहे. कुणाला काही मदत करण्यासाठी काही कष्ट करणं हे तप आहे. आणि म्हणून भगवंतांनी आता इथे सांगितलं की काही लोकांचं म्हणणं आहे की तिन्ही प्रकारचे कर्म सोडू नये. आता भगवंत स्वतःचं मत याच्या पुढे सांगतात. ज्ञानेश्वर महाराज याच्यासाठी काय म्हणतात ते पाहू. ते म्हणतात 3ऱ्या श्लोकासाठी 135वी ओबी आहे. एका फळाभिलाष न ठके, ते कर्मा ते म्हणती बंधके, जैसे आपण नग्न भांडके जगाते म्हणे. वास्तविकतः कर्माला बंधन कोण म्हणतं? ज्ञानेश्वर महाराज सरळ सरळ म्हणतात, ते लोक बंधन म्हणतात ज्यांना हे कर्म सोडून द्यायचंय, कर्म करण्याचा कंटाळा आहे. वास्तविकतः त्यांना कर्माच्या फळाची अभिलाषा सुटलेली नाहीये. ज्यांचा न सुटे फलाभिलाष, म्हणजे एका फळाभिलाष न ठके, त्यांची कर्माच्या फळाची अभिलाषा सुटलेली नाही. त्यांच्या मनामध्ये कर्माच्या फळाची अभिलाषा आहे, पण ते कर्माची एवढ्यासाठी निंदा नालस्ती करतात की स्वतःही करायचं नाही आणि दुसऱ्यांना ते फळ मिळतंय त्या फळामध्ये हे स्वतः आसक्त असून मग त्यांना पण ते मिळू नये अशा पद्धतीने हे केवळ लोकांच्या मध्ये कर्माबद्दलचा हा असा भाव संक्रमित करतात. ते चुकीचे आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते कर्माती म्हणती बंधके. वास्तविकता यांच्या अंतरंगामधून कर्माच्या फळाची अभिलाषा गेली नाही आणि ते कर्माला बंधन म्हणतात. आणि कसे म्हणतात? जैसे आपण नग्न, स्वतः नग्न आहे आणि लोक जर काही टीका करायला लागले तर भांडके जगाते म्हणे, हे जगच भांडणार आहे असं म्हण. म्हणजे स्वतःमध्ये दोष असून सुद्धा दुसरे जर काही तुमचा दोष दाखवतील तर त्यांनाच म्हणणं की भांडके जगाते म्हणे. अशा पद्धतीचं यांचं हे वागणं आहे. तैसे फळ काम दुर्बळ म्हणती कर्मची किडाळ, मग निर्णयो देती केवळ त्यजावे ऐसा. खरं सांगायचं तर फळ काम दुर्बळ म्हणजे बलहीन किंवा अशक्त आहे. कशासाठी? फळाची कामना सोडण्यासाठी हे अशक्त आहे. हे फळाची कामना सोडू शकत नाही अर्जुना. आणि म्हणते कर्मची किडाळ, आणि मग म्हणतात कर्मच दूषित आहे, कर्म सोडून द्या, संन्यास घ्या. चुकीच आहे. भगवद्गीतेची विशेषता ही आहे. आणि आज भगवद्गीता आपण पाहतो की किती ठिकाणी भगवद्गीतेचे अनुगामी होत आहेत लोक, किती देशामध्ये होत आहेत. याचं कारण असं आहे की भगवद्गीता व्यावहारिक स्तरावर आपल्याला शिकवते आणि व्यावहारिकतेचे चुकीचे अर्थ घेतल्या गेले. आणि म्हणून स्वामी विवेकानंदांनी सुद्धा म्हटलं की सत्वगुणी म्हणता आपला देश हा तमोगुणामध्ये बुडला आणि सगळं आपलं कर्म सोडून दिलं. त्यापेक्षा रजोगुणी, माझी इच्छा आहे की मग फुटबॉल खेळा, रजोगुणी व्हा, आधी काही मिळवा मग त्यागा. अरे कोण त्यागणार? तुमच्या काय त्यागणार? आपल्याजवळ असेल तेच आपण त्याग करू शकू ना. स्वामी विवेकानंदांजवळ एक भिकारी गेला, भिकारी म्हणजे गरीब व्यक्ती गेला आणि तो म्हणाला की मी संन्यास घेतो. स्वामी विवेकानंदांनी म्हटलं संन्यास शब्दाचा अर्थ तू जाणतोस का? तर तो म्हणाला की हो, आपलं सगळं घरदार सोडायचं आणि मग भगवंताची आराधना करायची. त्यांनी म्हटलं संन्यास या शब्दाचा अर्थ का बरं घरदार सोडायचं? कारण आता गरिबी आहे, तिथे खूप प्रश्न आहेत. पण त्यांनी म्हटलं की संन्यास या शब्दाचा अर्थ आहे त्याग करणे, काहीतरी सोडणे. तू काय सोडणार आहेस? तुझ्याजवळ जे आहे ते, तुझ्याजवळ काय आहे की जे तू सोडतो? तू आधी काय मिळवलंय? पहिले मिळवल्याशिवाय त्याग घडेल का? माझ्याजवळ हे आहे, मी याचा त्याग केला. माझ्याजवळ एवढी संपत्ती आहे, मी याचा त्याग केला. माझ्याकडे ही समृद्धी आहे, मी त्याग केला. माझ्याकडे हे पद आहे, मी याचा त्याग केला. तरी तो त्याग एक वेळी मानला जाऊ शकतो, पण त्याच्यासाठी आधी ते मिळवावं लागेल ना. ज्ञानेश्वर महाराज म्हणून म्हणतात, म्हणून थोरपण परा सांडीजे, येथे व्युत्पत्ती आगवी विसरीजे, जे जगा धाकुटे होईजे, तै जवळीक माझी. भगवंताची जवळीक तेव्हा मिळेल जेव्हा थोरपण परा सांडीजे, थोरपण विसरावं लागेल. पण त्याच्यासाठी आधी थोरपण मिळवावं पण लागेल. थोरपण मिळवून मग विसरणं, थोरपणच मिळालं नाही तर काय सोडलं? म्हणून इथे ते म्हणतात आहे की म्हणून कर्माला किडाळ म्हणणारे हे लोक, यांच्या मनामध्ये फळाभिलाषा आहे, पण ह्यांना ते करण्याची क्षमता नाहीये, मिळवण्याची क्षमता नाहीये. म्हणून निर्णय देती केवळ त्यजावे ऐसे. म्हणून ते निर्णय देतात की त्याचा त्याग करावा, असा हा विसंवाद आहे. आणि म्हणून या विसंवादामध्ये
तरी विसंवादू तो फिटे, त्यागाचा निश्चयो भेटे, तैसे बोलो गोमटे अवधान देई. म्हणून हा मतभेद मिटावा, नक्की त्याग काय आहे हे कळावं, संन्यास म्हणजे काय आहे हे कळावं, म्हणून तू आता माझं म्हणणं, हे बाकीच्या लोकांचे मत आधी सांगितले, बुद्धिमान, कवी, विचक्षण मनीषींचे, आणि मग आता भगवंतांनी स्वतःचं मत सांगितलं की परिणामाचा फक्त भीती आहे म्हणून कर्म सोडणं, परिणामाची भीती आहे तू अर्जुना, कारण अर्जुनाकडे बघून भगवंत सांगतायत. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वामीजींनी आता गीता धर्म मंडळामध्ये पण मी गेले, तर स्वामीजींचं इतकं सुंदर भाषण त्याच्या उद्घाटन प्रसंगी झालं, किंबहुना ते कुठे ऐकायला मिळालं तर तुम्ही ऐका, गीतेबद्दलचं जे काही ते बोलले. पण त्यात त्यांनी सांगितलं की गीता कळणं म्हणजे काय. गीता कळणं म्हणजे कृष्णाच्या मनातली गीता कळणं म्हणजे खरी गीता कळणं. कृष्णाच्या मनातली गीता, कृष्ण कुणाला सांगतोय, त्याला कशासाठी सांगतोय हे कळणं, ही गीता. आणि म्हणून जर गीतेचं खरं खरं आकलन करून घ्यायचं असेल तर महाभारताला पर्याय नाही, असे त्यांचे शब्द आहेत. आणि म्हणून इथे आता भगवंत काय सांगतात आहे ते आपण बघू. भगवंत म्हणतात, निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम, त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तितः. हे पुरुष व्याघ्र, हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना, भरत सत्तम, आणि भरत सत्तम म्हणजे सगळ्या भरतवंशामधला सर्वश्रेष्ठ असलेल्या अर्जुना, तत्र त्यागे मे निश्चितम शृणु. तत्र म्हणजे संन्यास आणि त्याग या दोघांपैकी पहिल्यांदा मी तुला त्याग याच्याबद्दल सांगतो, कारण तू दोन्ही विचारतोय. माझं जे म्हणणं आहे तुला आधी मी त्याग सांगतो, मग संन्यास सांगेन, कारण या दोघांमध्ये एक सूक्ष्म भेद आहे. त्याग म्हणजे सोडून देणे, आणि संन्यास म्हणजे सम्यक न्यासः, म्हणजे व्यवस्थितरित्या विचारपूर्वक काय सोडायचं नाही हे विचार करून सोडणे. आणि म्हणून ते म्हणतात, मी तुला आधी त्यागाबद्दल सांगतो. मे निश्चयम शृणु, माझं काय मत आहे तू सांग. त्यागः त्रिविध संप्रकीर्तितः, हा त्याग सुद्धा 3 प्रकारचा आहे. हा त्याग सुद्धा एक प्रकारचा नाहीये, वेगवेगळे 3 प्रकारांनी भगवंत सांगतील, सत्व, रज आणि तम. सात्विक त्याग, राजसिक त्याग आणि तामसिक. पहिल्यांदा तामस त्यागाचं वर्णन करतात, कारण अर्जुनाला जे सोडायचं तो त्याचा तामस त्याग आहे, मोहामुळे. आता भगवंतांनी, ज्ञानेश्वर महाराज त्याच्यासाठी काय म्हणतात, तरी 145वी ओळी, तरी त्यागू येथे पांडवा, त्रिविधू पै जाणावा, तया त्रिविधाही बरवा विभाग करू. ज्यास म्हणतात त्याग, म्हणजे त्याचे 3 भाग असतात, त्याचे विवरण यथासांग सांगतो. आता सुबोध ज्ञानेश्वरीची ओवी आहे, त्याच्यामुळे आपल्याला अर्थ लवकर कळतो. पहा इथे कसा आहे अर्थ आहे बघा. तरी त्यागू येथे पांडवा, त्रिविधू पै जाणावा, तरी त्रिविधाही बरवा विभाग करू. दादांनी त्याच्यासाठी समश्लोकी ओवी लिहिली आहे. ज्यास म्हणती त्याग, त्याचे असती 3 भाग, त्याचे विवरण यथासांग सांगतो. आता म्हणजे तो आपल्याला सहजतेने कळतं. तरी आपुलिये सोडवणे, जो मुमुक्षु जागो म्हणे, तया सर्वस्वे करणे हेची एक. म्हणजे आता जो मुमुक्षु आहे व्यक्ती, त्या मुमुक्षु, आता मुमुक्षु या शब्दाचा अर्थ ज्याला मोक्षाची इच्छा आहे. आणि मोक्ष या शब्दाचा अर्थ कधी कधी आपण चुकीचा घेतो. म्हणजे माझी तरी भ्रांती होती की देह सोडल्यानंतर मग भगवंताला जाऊन मिळणे तो मोक्ष, किंवा पुन्हा जन्म न होणे हा मोक्ष. पण गुरुजींनी जो अर्थ सांगितला तो असा आहे की दुःखातून मुक्ती, संभ्रमातून मुक्ती, कॉन्फ्लिक्ट मधनं मुक्ती, हा म्हणजे मोक्ष. आणि ही जीवनामध्ये सगळ्यांची इच्छा असते ना की मुमुक्ष, आपल्याला या दुःखातून मुक्ती, आपल्या सगळ्या भयगंडातून मुक्ती मिळावी, हा देह असतानाच हा मोक्ष मिळावा, ही गीतेची इच्छा आहे. आणि म्हणून 4 प्रकारचे लोक सांगितले जातात. एक बद्ध म्हणजे जे अज्ञानी आहे, जे आता कामगार आहे, ते इतका जीवनाचा विचार करत नाही, त्यांचा रोजचा दिवस येतो आणि रोजचा दिवस जातो, बद्ध. मग विषयी म्हणजे जे विषयांमध्ये पूर्णपणे रममाण आहे आणि त्या विषयांच्या आनंदामध्येच त्यांचं जीवन पूर्ण व्यतीत होतं. या जीवनाला कुठेतरी अंत आहे, किंबहुना हे देह सोडल्यानंतरचा जो प्रवास आहे त्यासाठी कुठलंही पाथेय तेही जमा करत नाही, गोळा करत नाही, असे लोक जे ते विषयी. आणि तिसरे जे आहे ते म्हणजे मुमुक्षु,
म्हणजे ज्यांना आता मुक्तीची इच्छा झाली, ज्यांना मोक्षाची इच्छा झाली, म्हणजे ज्यांना दुःखातून मुक्ती पाहिजे, ज्यांच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण व्हायला लागले, हे दुःख का, काही लोकांनाच का भोगावं लागतं, त्याप्रमाणे रामाला यावेळी नैराश्य आलं आणि नैराश्य आल्यानंतर त्याला वशिष्ठांनी कारण दुःख पाहूनच नैराश्य आलं, स्वतःच दुःख म्हणून नाही, दुसऱ्याचं दुःख पाहून पण आपल्याला नैराश्य येतं की हे का, हे प्रश्नचिन्ह मनामध्ये उत्पन्न होतं. संवेदनशील मनामध्ये तर नक्कीच होतं. आणि त्यामुळे मग रामाला वशिष्ठांनी जो उपदेश केला तो योग वासिष्ठ आहे, अत्यंत मोठा ग्रंथ आहे आणि तो त्यामध्ये हे सगळं अशा पद्धतीनेच हेच गीतेमध्ये जे आहे तेच त्यामध्ये आहे विस्तारपूर्वक. आणि त्याचा तेव्हाचा जो श्रोता राम त्यांनी पुढे द्वापार युगामध्ये वक्ता होऊन तेच पुन्हा एकदा अर्जुनाला सांगितलंय गीतेच्या रूपाने, योग वासिष्ठामध्ये त्याच्या गुरुनी सांगितलेलं. आता इथे भगवंतांनी म्हटलं तरी मुमुक्षु म्हण आपणास मिळावा मोक्ष याविषयी जो दक्ष त्याने सर्वथा हाच पक्ष अवलंबावा. आता मी जे सांगतो आहे, ज्याला मोक्षाची इच्छा आहे, मुक्तीची इच्छा आहे, दुःखातून मुक्ती पाहिजे, प्रश्नांची, आता त्याच्यामध्ये सुद्धा आपले लोक म्हणतात की नो सोल्युशन ऑफ द प्रॉब्लेम, डिझोल्युशन ऑफ द प्रॉब्लेम. कधी कधी प्रश्नांची उत्तरं नाही मिळत, पण प्रश्न विरून जातात. आणि हे महात्मे हेच सांगतात की प्रश्न विरले पाहिजे मनातले. आता त्यामध्ये म्हणून त्यांना असा मोक्ष ज्यांना पाहिजे त्यांनी आता मी सांगितला तोच पक्ष अवलंबावा. आता भगवंत सांगायला पुन्हा सुरुवात करतात. यज्ञदान तप कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणः. भगवंतांनी काही मनीषींचं हे मत आहे हे सांगितलं होतं. इथे पुन्हा ते सांगतात की माझं काय निश्चित मत आहे आणि त्याग सुद्धा किती 3 प्रकारचा आहे हे मी तुला सांगतो. आणि भगवंत सांगतात यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम. अर्जुन हे 3 प्रकारचे कर्म हे कधीही त्याज्य नाहीये, कधीही हे सोडू नये मनुष्याने. आणि हे कारण की हे सोडून बसलेल्या मनुष्याला जीवनामध्ये अधोगती कशी होईल, ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा त्याचं वर्णन केलं. आणि ते म्हणून कार्यम म्हणजे करणीय आहे, कर्तव्य कर्म ज्याला आपण म्हणतो त्याप्रमाणे ते करणीय आहेत. आणि यज्ञ दानम च तप एव मनीषिणाम पावनानी, या तिन्हीमुळे जीवन पवित्र होतं, किंबहुना जीवन तेच जीवन पवित्र आहे जे यज्ञमय आहे, जे तपोमय आहे आणि जे दानमय आहे. म्हणून जीवनाचा स्तर जर उंचवायचा असेल तर हे 3 कर्म मनुष्याने सतत केले पाहिजे, हे भगवंतांनी इथे वर्णन केलं. आणि आपण पाहिलं, कारण की एक गंमत आहे की ज्याप्रमाणे सायकल आपण चालवतो ना, ती सायकल चालवत असताना ती एका जागी स्थिर नाही राहत, ती एक तर चालत ठेवावी लागते, ती चालणं थांबवल्याबरोबर ती पडू शकते, एक तर चालेल नाहीतर पडेल किंवा म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की खाली येईल. चढावावर आपण एखाद्या चढत असलो तर आपल्याला वर जाणं हेच प्राप्त आहे. जर आपण एखाद्या डोंगरावरून ते सोडून दिलं तर आपण खाली घसरायला लागतो, आपले पाय खाली घसरायला लागतात. कोणी ट्रेकिंग केलं असेल तर ते समजू शकतात की त्याला वर चढतच राहावं लागतं सारखं. त्याचप्रमाणे जीवन हे चढत राहावं लागतं, त्याचं उन्नयन करावं लागतं. ते ज्या क्षणी थांबतं त्यावेळी ते कुठल्या क्षणी त्याची घसरण होईल हे सांगता येत नाही. आणि भगवंत म्हणतात म्हणून जीवनाला पवित्र किंवा हे करायचं असेल, जीवनाचं स्तर उंचवायचं असेल तर हे 3 प्रकारचे कर्म जे आहे ते केलेच पाहिजे. आणि इथे आता पुन्हा एकदा गीतेचं जे काही कर्माच्या बाबतीतलं जे काही आहे ते सार किंवा पुन्हा एकदा आधीच्या कर्मयोगाचं भगवंत सांगतात. ज्याप्रमाणे आपण म्हटलं होतं की मनुष्यावर 4 प्रकारचे ऋण आहे. एक त्याच्यावर जे ऋण आहे म्हणजे देवतांचं ऋण आहे, त्याच्यावर पितरांचं ऋण आहे, त्याच्यावर समाजाचं ऋण आहे आणि त्याच्यावर ऋषी ऋण आहे. हे आपण जे वाचतोय हे आपल्यावर ऋषी ऋण आहे, कारण हे कोणीतरी वाचलंय आणि ते कोणीतरी आपल्यासाठी या ग्रंथामध्ये संक्रमित केलेलं आहे, संपादित केलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक आपली लौकिक विद्या सुद्धा आपण जी शिकतो ते सुद्धा आपल्यावर ऋषी ऋण असतं, हे ऋषी ऋण आपल्यावर असतं. जसं देवश्रीच्या ह्याच्यामध्ये ती नेहमी सांगते की अॅनाटॉमीच्या पुस्तकामध्ये समोर लिहिलेलं होतं आहे की बा इथे जो मृत व्यक्ती आहे तो जीवित व्यक्तीला शिकवतोय, कारण तिथे मृत व्यक्तीचं डिसेक्शन करून मग जीवित व्यक्तीला ज्ञान मिळतंय. म्हणजे कोणीतरी कुणाकडून तरी कुणाच्या तरी जीवनाच्या याच्यावर उभं राहून आपण आपल्या जीवनाचं उन्नयन करत असतो, हे ऋण आहे.
हे ऋषी ऋण आहे, पितरांचं ऋण आहे. आपल्यासाठी कोणीतरी जागले आहेत रात्री रात्री, आपल्यासाठी एक समृद्धीची व्यवस्था केलेली आहे. आपण जिथे आहोत तिथे पितरांचं ऋण आहे. आपण ज्या शाळांमध्ये गेलो, ते शाळा आपण निर्मित नाही केल्या. ते आपले जे गुरु आहेत, त्या गुरुजनांनी आपल्यामध्ये जे संक्रमित केलं. आपण जे ग्रंथालयाचा उपयोग केला. ह्या सगळ्या गोष्टी ज्या जीवनामध्ये आपण ज्याचा उपयोग केला, त्या सगळ्या गोष्टी कोणीतरी निर्मिल्या, कोणाचे तरी कष्ट त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे आणि म्हणून मग ते दान देणं किंवा म्हणून ते यज्ञ कर्म म्हणून त्याच्यामध्ये समाहित होणं किंवा म्हणून आपल्या जीवनाला उन्नयन करण्यासाठी तपाचरण करणं आणि आपल्या जीवनातलं किडाळ काढून टाकणं, म्हणून ह्या गोष्टी मनुष्य त्यागूच शकत नाही. कारण कोणाच्या तरी कष्टावर आपलं जीवन उभं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणून माऊलींची ओवी 3ऱ्या अध्यायातली आहे, स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा, तेथे वर्तता पापा संशय नाही. ते सरळ सरळ म्हणतात, आपल्या अगदी यज्ञाची संकल्पना, खूप मोठे मोठे यज्ञ ज्याला आपण म्हणू शकतो, खूप मोठे मोठे कार्य, खूप महान यज्ञ. ज्ञानेश्वर महाराजांचा वाग्यज्ञ आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे म्हणतात. या इतके मोठे यज्ञ आपल्या जीवनामध्ये घडणार नाही. म्हणून माऊलींना माऊली म्हटलंय. कारण आपले साधे सामान्य लोक, आपल्या जीवनातले कर्तव्य कर्म करत जीवन जगणारे लोक, त्यांच्या जीवनाचं उन्नयन सुद्धा माऊली अधोरेखित करतात आणि म्हणतात की स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा. तुझा स्वधर्म, आपलं धर्म म्हणजे कर्तव्य. आणि आपण मागे पाहिलं की राष्ट्रधर्म, पितृधर्म, मातृधर्म, धर्म या शब्दाचा अर्थ भगवद्गीतेच्या परिप्रेक्ष्यामध्ये कर्तव्य होतो. आणि म्हणून स्वधर्म हा नित्य यज्ञ आहे. आपल्या घराच्या उंबरठ्यावर, आपल्या घरापर्यंत, आपल्या जीवनापर्यंत ती संकल्पना घेऊन येतात माऊली आणि म्हणतात की स्वधर्म. आणि तुम्ही 3ऱ्या अध्यायात तर त्यांच्या इतक्या सुंदर ओव्या आहेत. तुम्ही व्रतनियम न करावे, शरीराते न पिडावे, दुरी केही न वचावे तीर्थासी गा, साकांक्ष आराधने योगासने मंत्रयंत्र विधाने झणी करा, देवता तरा न भजावे, हे सर्वथा काही न करावे, तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायसे. तुम्ही हे सगळं म्हणजे करू नका याचा अर्थ हे सगळं स्वधर्म स्वतःचा सोडून, आपले कर्तव्य सोडून ह्याच्या मागे लागू नका, असं सरळ सरळ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायसे. आणि इथे भगवंतांनी तेच आपल्याला सांगितलंय की यज्ञ दान तपकर्म न त्याज्यम कार्यमेव तत्. हे केलंच पाहिजे मनुष्याने, कितीही कुठेही कुठल्याही याच्यामध्ये असला तो, तरी त्यांनी त्याचा त्याग कधी करू नये. हे माझं तू सरळ सरळ मत ऐक. पण हे कसं करायचं आता ते पण भगवंत पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. पण तत्पूर्वी ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की 149वी ओवी, जिये यज्ञ दान तपादिके ये कर्मे आवश्यके, तिये न सांडावी पांथिके पाऊले जैसी. फार सुंदर, इतक्या सुंदर उपमा आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या याच्यानंतर. ते म्हणतात की यज्ञ दान तपकर्म ही अत्यंत आवश्यक कर्म आहे. कारण त्याच्याशिवाय सृष्टीची ही रचना चालणार नाही. सगळ्यांनी आपलं कर्म सोडून दिलं तर ही सृष्टी चालणार कशी? आणि ही सृष्टी यज्ञासोबत म्हणजे टीमवर्कनी निर्माण झालेली आहे. एकाचं काम दुसऱ्यावर अवलंबून आहे, निर्भर आहे. आणि त्यामुळे ज्याप्रमाणे ही टीमवर्कनी चालणारी सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वम एषवोस्त्विष्ट कामधुक, 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात की ब्रह्मदेवानी यज्ञासोबतच सृष्टीची निर्मिती केली. म्हणजे टीम वर्कनी सृष्टी चालेल, एकमेकांच्या हातात हात धरून, एकमेकांवर विश्वास करून किंवा एकमेकांसाठी कर्म करून चालेल. आणि म्हणून ते म्हणतात इथे की यज्ञ दान तपादिके ये कर्मे आवश्यक आहे. हे आवश्यक आहे सगळे कर्म मनुष्य जीवन चालण्यासाठी, सृष्टीवरचं जीवन चालण्यासाठी. म्हणून ही सगळी कर्म आवश्यक आहे. मग कुठे धरण बांधण्याचं कर्म असो किंवा आणखीन कुठे बाकी रस्ते बनवण्याचं कर्म असो, जीवन मनुष्याचं सुखकर व्हावं, प्राणी मात्रांचं सुखकर व्हावं म्हणून एखाद्या व्हॅक्सिनची निर्मिती करणं असो, टीमवर्कनी होणारं सगळं काम हे यज्ञ या संकल्पनेमध्ये येतं. आणि मग ते म्हणतात आहे तिये न सांडावी पांथिके पाऊले जैसी. ज्याप्रमाणे पांथिक एखादा वाटसरू आहे, चालणार आहे, तो ज्याप्रमाणे चालणं सोडत नाही आणि सरळ पुढे जात राहतो, त्याचप्रमाणे ते करत राहावे. किंबहुना आणखीन माऊली म्हणतात, हारपले न देखिजे तव तयाचा मागून सांडीजे, का तृप्त न होता न लोटीजे भाणे जेवी. माऊलींची ओवी आहे. तसे सुबोध ज्ञानेश्वरीची ओवी आहे, हारपले न आढळे जोवरी, त्याचा शोध न सोडावा तोवरी, किंवा तृप्ती न झाली जोवरी, पात्र दूर न सारावे.
हारपले म्हणजे हरवलंय. एखादी वस्तू हरवली, कानातलं पडलं, ते सापडेस्तोवर मनुष्य बेचैन असतो. त्याचप्रमाणे हारपले न देखिजे तव तयाचा मागून सांडिजे, तोपर्यंत त्याचा शोध करतच राहावा लागतो किंवा तेव्हा शोध सुटतच नाही. त्याचप्रमाणे तृप्त न होता लाटीजे बाळेजे किंवा तृप्ती जोपर्यंत झाली नाही तोपर्यंत पात्र किंवा जेवणाचं जे ताट आहे ते दूर सारत नाही मनुष्य. त्याचप्रमाणे ती तृप्तीची, ती आत्मज्ञानाची पात्रता, क्षमता येईस्तोवर मनुष्याने आपले कर्तव्य कर्म, आपले जीवनाचे कुठलेही सोडू नये. हे माऊली सांगतात. नावथडी न पवता, न खांडीजे केळी न फळता, का ठेविले न दिसता दीपू जैसा. ज्याप्रमाणे तीर दिसेस्तोर नाव थडी न पव, थडी म्हणजे तीर, तीर दिसेस्तोर नाव चालवणं वल्लवणं सोडता येत नाही. न खांडीजे केळी न फळता, केळीचं वृक्ष किंवा केळीची जी लागवड केलेली असते ती केळी फळ येईस्तोवर कापू नाही शकत किंवा कापू नये. त्या किंवा दीपज्योती आता काहीतरी शोधण्यासाठी दिवा लावला, तो केव्हा विझवायचा? तोपर्यंत ती वस्तू सापडत नाही, तोपर्यंत तो दिवा सुद्धा तेवत ठेवावा लागतो. तेव्हा का ठेविले न दिसता दीपू जैसा, तैसे आत्मज्ञान विखी जवन निश्चिती नाही निकी, तव नोहावे यागादिकी उदासीन. म्हणून आत्मज्ञान लाभाची जोपर्यंत खात्री पटत नाही, आपल्याला त्याच्याबद्दल आलेली आस्था निर्माण झाली, पण खरंच ती पात्रता आपल्या अंगी जोपर्यंत येत नाही, किंबहुना जवळ निश्चिती नाही निकी, चांगली पक्की निश्चिती होत नाही मनामध्ये की मला नक्की या वाटेने जायचंय, तोपर्यंत आत्मज्ञान केवळ मग आता उदासीनता आली आणि सगळं त्यागून दिलं असं चालणार नाही. जोपर्यंत आत्मज्ञानाविषयी निश्चित अशी जाणीव होत नाही किंवा ते चांगलं आहे, ते माझ्यासाठी आहे असा निश्चय जोपर्यंत होत नाही, तव नोहावे या गादिकी उदासीन, तोपर्यंत यज्ञ याग किंवा जे काही कर्तव्य कर्म आहे त्याच्याबद्दल कुठली उदासीनता मनुष्याने येऊन करू नये. तरी स्वाधिकारानुरूपे ती यज्ञदान तपे अनुष्ठावीची साक्षेपे अधिकेवरी, आपल्या योग्यतेनुसार स्वाधिकारानुरूपे हे सगळं यज्ञ दान तप हे सतत करत राहायला पाहिजे असा आचार, आणि तो अधिकाधिक केला पाहिजे. जे चालणे वेगावत जाये तो वेगू बैसावयाची होय, तैसा कर्मातिशयो आहे नैष्कर्म्या लावे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जसं चालणं वेगावत जातं, जितकं वेगाने स्पीडनी मनुष्य चालेल तर तितकी विश्रांतीची वेळ लवकर येते. कारण आपल्या गंतव्यापर्यंत मनुष्य लवकर पोहोचतो. तो वेगू बैसावयाची होय. अरे हा वेग कशासाठी आहे? तो तिथे जाऊन विश्रांती घेण्यासाठी, बैसावयासाठी आहे. नंतर पुढे विश्रांती चालण्याच्या वेगाने मिळणार आहे. तैसा कर्मातिशयो आहे नैष्कर्म्या लागी. म्हणून नैष्कर्म्य जर मिळवायचं असेल, म्हणजे काही कर्म करायची आता गरज राहिली नाही, ही अवस्था जर मिळवायची असेल तर आधी खूप काही कर्म करावं लागेल. मग ते कर्म त्याग करण्याची नैष्कर्म्य अवस्था प्राप्त होईल, किंबहुना काही न करता आपोआप कर्म होईल. ही पोटेन्शियल ह्याची ही निर्मिती होईल की आता मला करावं लागत नाही, आपोआप होतं. त्याप्रमाणे आधी ड्रायव्हिंग शिकतो आपण, त्यावेळी आपल्याला पाहावं लागतं कोणता गिअर टाकला, पहिला टाकला, दुसरा टाकला, काय झाला, क्लच दाबला की नाही दाबला. आणि मग त्याच्यानंतर आपण कुठे बोलताना, काही गाणी ऐकताना आपोआप होतं. त्याला म्हणतात नैष्कर्म्य. किंवा सायकल चालवताना सुद्धा पहिल्यांदा शिकताना, खूप पायडल पोहणं शिकताना, कुठल्याही गोष्टी मध्ये ते एक्सपर्टाईज डेव्हलप झाल्याशिवाय नैष्कर्म्य अवस्था किंवा त्या कर्मामधले असलेले कष्ट दूर होत नाही. आणि म्हणून कर्म किंवा त्या कर्मामध्ये असलेला जे दोष आहे दूर व्हायचे असतील, नैष्कर्म्य अवस्था प्राप्त व्हायची असेल, कर्म करत असताना ते कर्म बंधनकारक ठरू नये असं वाटत असेल, किंवा त्या कर्माचे दोन परिणाम, कर्तृत्वाचा मृदू आणि कर्मफलाचा आस्वादू, पुढे ज्ञानेश्वर महाराज सांगतील, हे दोन्ही बंधू कर्माचाच की, कर्तृत्व मी केलं हे बंधन आणि याचं आता मी फळ भोगीन हे बंधन, या दोन्ही बंधनातून सुटायचं असेल तर आधी ते कर्म करत राहावं लागेल असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून या धनंजया सत्वशुद्धी गिवसती या तीर्थाची असावया आली कर्मे. म्हणून सत्वशुद्धी, सत्व म्हणजे अंतःकरण, इथे सत्व म्हणजे चित्त, सत्वचा अर्थ म्हणजे सबकॉन्शियस माइंड आपलं, जिथे सगळे आपले स्मृती किंवा मेमरी किंवा घटनाक्रम जिथे साठतात,
मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार आपण पुढच्या वेळी ते पुन्हा वाटलं तर पाहू. पण ते सत्वशुद्धी, ते चित्त जोपर्यंत मळ असतं त्यामध्ये पूर्वग्रह असतात, कंडिशनिंग असतं, ते कंडिशनिंग जाण्यासाठी सत्कर्मेची पावती योग्यता तीर्थक्षेत्राची. त्यासाठी सत्कर्म करायचे, कारण चित्तस्य शुद्धये कर्म. एका जागी बसलं तर हे चित्त अधिक स्टॅग्नंट होतं, अधिकाधिक पूर्व ग्रहांमध्ये, अधिकाधिक पूर्व स्मृतींमध्ये जातं. म्हणून सतत कर्मरत राहणं, ज्याने ही चित्ताची शुद्धी होते. म्हणून कर्म अशा पद्धतीने कसं करायचं हे पुढे भगवंत सांगतील. एतान्यपि तु कर्म आणि संगन्त्य. करायचं तर आहे, सोडायचं नाहीये, पण ते कसं करायचं आणि त्याच्या बंधनातून कसं सुटायचं हे सांगण्यासाठी भगवंत आता पुढच्या काही श्लोकांमधनं किंवा ज्ञानेश्वरीच्या ओव्यातनं आपण त्याचं तीर्थप्राशन करायचा प्रयत्न करू. आजचं ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी अर्पण करून इथे थांबते. ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुदेव भगवान की जय. विकास फिरत्याचा कावरती देसी मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार. विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा. माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा. आभाळ समग ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार. तू वेडा कुंभार. विठ्ठला तू वेडा कुंभार. घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा न कळे. मुखी कुणाच्या पडते लोणी कुणामुखी अंगार. तू वेडा कुंभार. विठ्ठला तू वेडा कुंभार. तूच घडविसी तूच फोडीसी पुरवाळीसी तूच ताडीसी. तूच घडविसी तूच फोडीसी पुरवाळीसी तूच ताडीसी. नकळे यातून काय जोडीसी देसी डोळे परिनिर्मिसी तया पुढे अंधार. तू वेडा कुंभार. विठ्ठला तू वेडा कुंभार. फिरत्याचा का वरती देसी मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार. विठ्ठला तू वेडा कुंभार. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु.